एक महत्त्वाची बातमी, प्रेमासाठी आत्महत्येचा बनाव करत दुसऱ्याच एका महिलेनं जिवंत जाळलंय। प्रियकरानं पोलिसांसमोर या हत्येची कबुली दिल्याची माहिती आहे। मंगळवेढा तालुक्यातल्या पाटकळ गावातली ही धक्कादायक घटना समोर आली आहे। तर वेडसर महिलेनं हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालेलं आहे। प्रेमासाठी मात्र तिनं आत्महत्येचा हा बनाव केला होता आणि दुसऱ्याच महिलेला जिवंत जाळलं होतं। तालुक्यातील पाटखळ या गावामध्ये चित्रपटाला लाजवेल अशी खरं तर घटना घडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर या पाटखळ गावामध्ये नागेश सावंत आणि किरण सावंत हे दोन दाम्पत्य इथे राहत होते। दोघांना खरं तर 2 वर्षाची मुलगी देखील होती। मात्र विवाह झाल्यानंतर ह्या किरण सावंतचे तिच्या पतीच्या चुलत भावाबरोबरच खरं तर विवाहबाह्य संबंध होते। ते कुठेतरी टिकले जावेत किंवा हा विवाह संबंध पुन्हा वाढले जावेत यासाठी या दोघांनी मिळून खरं तर अनोखा प्लॅन केला होता। एका वेडसर महिलेला खरं तर आणून या गंजीमध्ये तिची हत्या करून खरं जाळण्यात आलं होतं आणि घरच्यांना खरं तर आत्महत्या केली असा खरं तर बनाव खरं तर या दोघांनी रचला होता। आणि त्यानंतर पोलिसांनी जेव्हा तपास केला त्यावेळेस काही धक्कादायक खुलासे खरं तर समोर आले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर या मुलीनं खरं तर तिच्या दिराबरोबरच खरं तर विवाहबाह्य संबंध होते आणि कराड येथे खरं तर ती जिवंत होती आणि इथं मात्र तिनं आत्महत्या केल्याचा बनाव केला होता। ही घटना खरं तर उघडकीस आल्यानंतर संपूर्ण तालुक्यामध्ये खरं तर खळबळ उडाली होती। मंगळवेढ्यातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ या गावामध्ये चित्र